श्री स्वामी समर्थ मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. फार काही मोठा ब्लॉग नाही बरं का, छोटासाच आहे. त्यामध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घरातलं काम आणि मुलाबाळांना बघून शेतीतलं काम मी कसं हँडल करते. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता शंभू झाल्यापासून शेतातले छोटे मोठे काम तर मी करतच होते, पण आज बऱ्याच दिवसातून पहिल्यांदा खुरपायला निघाले होते. आता माझा शेतातला युनिफॉर्म मी बघत होते तर तो मला सापडतच नव्हता. कपाटमध्ये तो तर मला सापडला नाही, नंतर ना या आठवड्यामध्ये सापडला होता. शेतामध्ये शर्ट पॅन्ट घालून जर काम केलं ना, साडी अजिबातच खराब होत नाही. त्यामुळे आमच्या इकडे ना सगळ्याच बायका हे वापरतात. तर असो, शेतामध्ये जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लागणार ते म्हणजे खुरपे, त्यानंतर आपला जेवणाचा डबा आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी. 2 मोठ्या बाटल्या आणि ही छोटी बॉटल आम्ही घेतली होती. घरातली सगळी कामे आवरलेली होती. कृषीला स्कूलमध्ये पाठवलं होतं आणि शंभूला तर झोपी लावलं होतं. आमचं हे शेत ना घरापासून थोडंसं लांब आहे आणि तिथे जायला ना 2 रस्ते आहेत. जिकडून आम्हाला सोपं वाटतं ना तिकडून बघा हा असा रस्ता आहे डायरेक्ट ऊसातून, पण लवकर पोहोचतो म्हणून आम्ही त्याच रस्त्याने जातो. आणि मग फायनली आम्ही येऊन पोहोचलो होतो आमच्या शेतामध्ये. असं वाटतं का कपाशी अजून खूप छोटी आहे, एवढ्या लवकर खुरपली नाही तरी चालेल. पावसाची तर आम्हाला भीतीच नाही, कारण की आम्हाला सगळ्यात लेट पाऊस येत असतो. पण सासूबाईंना ना आषाढी वारीसाठी जायचं आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या दिंडीमध्ये, आणि त्यामुळेच आमची खुरपणीची लगबग आहे. आणि नाही नाही म्हणता म्हणता बघा किती गवत उतरलेलं आहे. आता आम्ही 2-3 जणींना फोन केला होता की खुरपू लागेल येताल का, पण त्या नाही म्हणाल्या. आणि या ना आमच्या शेजारच्या आज्या आहेत, त्या अगोदर नाही म्हणाल्या त्या, पण उशिरा का होईना आल्याच होत्या. त्यांनी आत्ता नुकतीच 75वी ओलांडलेली आहे, तरी देखील ते एकदम ठणठणीत आहेत. आणि कामाला तर विचारूच नका, एवढ्या तापड आहेत. मला तरी नाही वाटत की मी त्यांचं इतकं वय होईपर्यंत एवढं काम करेल म्हणून. कपाशी खुरपायला बसलो, आभाळ पण खूप आलं होतं, त्यामुळे खूपच गरमत होतं आणि उन्हाचा तडाखा अधूनमधून येत होता, त्यामुळे ना एकदमच ऊन लागत होतं. खुरपता ना एक टिटवी खूपच ओरडत होती, म्हणून पुढे जाऊन बघितलं तर तिथे अंडे होते आणि त्यामुळेच ती खूप ओरडत होती. आता तिला बिचारीला काय माहिती होतं का आम्ही तिच्या अंड्याला आणि तिला काहीच करणार नाहीत म्हणून. ती मात्र आमच्या भीतीनं खूप लांब लांब पळत होती आणि खूप मोठ्याने ओरडत पण होती. मला तर कळतच नाही की या टिटव्या मोकळ्या मैदानात का अंडे ठेवतात. आता ना दुपारचं 1 वाजलेलं आहे आणि मी घरी चालले. शंभू उठला असेल त्यामुळे त्याला खाऊ पिऊ घालायचं आणि परत यायचं. तुम्ही बघू शकता पूर्ण ऊसातून रस्ता आहे घरी जाण्यासाठी. खूप भीती वाटते मला तर, खूप म्हणजे खूप भीती वाटते याने जाण्याची. आणि कोणी दिसत पण नाही जवळ आसपास. पूर्ण म्हणजे पूर्ण जंगल. घराच्या आसपास आले मी आता आणि इकडे बघा मोकळं वातावरण आहे. आता केळीची बाग आहे आणि घर पण जवळ आलेलं आहे. तर बघा मंडळी, 10:30 ते 1 वाजेपर्यंत मी शेतामध्ये काम केलं होतं. त्यानंतर शंभू उठला होता, त्यामुळे मग मी घरी आले होते. त्याला अंघोळ घालून झोपी लावून मी गेलेले होते. आल्यानंतर ना त्याचं अगोदर आवरून घेतलं, त्याला खाऊ पिऊ पण घातलं होतं. त्याच्यासोबत ना थोडीशी मज्जा मस्करी केली. आणि आता तर त्याला खूप कळायला पण लागलं आहे. त्याला जर भूक लागलेली असले ना तरच तो माझ्याकडे येतो, नाहीतर माझ्याकडे येत पण नाही. आणि कृषी पण सेम टू सेम त्याच्यासारखीच होती. घरामध्ये ना खूप सारे मेंबर्स आहेत सांभाळण्यासाठी, त्यामुळेच मला मुलांचं एवढं काही टेन्शन नसतं. 1 तासानंतर मला पुन्हा शेतात जायचं होतं. यावेळेस मात्र मी रस्ता बदलून चालले होते बरं का. पाय नाही तर आमच्या भाऊंची लुणं घेऊन चालले होते. या रस्त्याने ना जांभळीचं झाड आहे, मग तिथून थोडेसे जांभळं घेतले होते. आणि हा रस्ता पण तितकाच भयंकर आहे बरं का. इकडून तर कोणी दिसत नाही, सगळीकडेच ऊसा असल्यामुळे भीती वाटते. आणि या रस्त्याने ना नेहमी कुणी ना कुणी वाघ बघत असतं, त्यामुळे मला तर खूपच भीती वाटते. कुणीतरी सोबत असलं ना तर अजिबातच भीती वाटत नाही, पण असं एकट्याने जायचं यायचं म्हणलं ना जीव मुठीत ठेवूनच यावं लागतं. आणि फायनली मी येऊन पोहोचले होते दुपारी शेतामध्ये. दुपारच्या सुट्टीचा टायमिंग झालेला होता, त्यामुळे मग लगेचच आम्ही जेवण करायला बसलो होतो. हवं तर मी घरून जेवण करून येऊ शकत होते, पण आहे ना शेतामध्ये जेवणाचा आनंद काही वेगळाच असतो. एकदम मोकळ्या हवेत ना खूप भारी वाटतं. मस्त वांग्याची काळी भाजी आणि रस्सा भाजी होती, पण माझं मन मात्र या तेलकट झालेल्या चटणीच्या चपातीवर गेलं होतं. मी तर चटणी आणि चपातीच खाल्ली. आणि जेवण करता करता मी व्हिडिओ काढत होते, त्यामुळे आजीना मला हसत होत्या. त्यांना काय माहिती माझं काय चाललंय म्हणून. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आम्ही लगेचच लागलो आमच्या कामाला. अर्धा पाऊण तास आम्ही खुरपलं होतं आणि अचानकच 15-20 मिनटामध्ये ना एवढा आभाळ जमा होऊन आला की विचारूच नका. असं वाटत होती की आता जर पाऊस यायला लागला ना एकदम पाणीच होऊन जाईल. आणि पुढच्या 10 मिनटामध्ये खरंच पाऊस आला होता.
पण पाणी झालं नव्हतं बरं का. थोडासा चाला होता, 10 ते 15 मिनटं चाला होता, पण खूप जोरात होता. आम्हाला तर आमच्या शेतातल्या शेडमध्ये येईपर्यंत तर आम्ही निम्मे ओले होऊन गेलो होतो. असं वाटत होते की आता पाऊस उघडणारच नाही. पण 10-15 मिनिटांनी लगेचच पाऊस उघडून गेला होता. आणि त्यानंतर झालेलं वातावरण तर इतकं भारी होतं ना, एकदमच फ्रेश वाटत होतं. एकदमच मोकळी गार हवा सुटली होती. मोठे थेंब होते, त्यामुळे ना एकदम ओलं झालं होतं. त्यामुळे खुरपता तर काय आम्हाला येणार नव्हतं. मग आम्ही घरी निघालो. घरी आल्या मला लेकरांनी बघितल्यानंतर ते लगेचच मला बिलगले होते. आणि आज ना आमच्या किशूबाईला आहे ना स्कूलमध्ये युनिफॉर्म भेटला होता, त्यामुळे ती तो मला दाखवायला घेऊन आली होती. आणि तिला तर वेगळाच आनंद झालेला होता. त्यानंतर मस्त चहा बनवला, शंभूला खाऊ पिऊ घातलं आणि लगेचच लागले मी स्वयंपाकाला. स्वयंपाक तर मी सिंपलच बनवला होता. पिठलं, चपाती आणि त्याच्यासोबत आमरस बनवला होता. आता एखादी स्त्री ना दिवसभर कितीही दमली ना तरी तिला हे 2-3 कामं ना अजिबातच चुकत नाहीत. दुसरं कोणतंही काम टाळता येईल, पण स्वयंपाक मात्र कधीच टाळता येत नाही. आपल्याला कितीही कंटाळा आला ना तरी स्वयंपाक मात्र बनवावाच लागतो. एक स्त्री स्वतःसाठी जेवढं करत नाही ना तेवढं घरच्यांसाठी करत असते. जेवण वगैरे झाल्यानंतर ना मी लगेचच भांडे घासून घेत असते. तसे तर मी रोज बाहेरच घासत असते, पण आज त्यांना थोडासा पाऊस चालू होता, त्यामुळे मी घरामध्येच भांडे घासले होते. माझं संध्याकाळचं आवरेपर्यंत ना लेकरं मस्त खेळतात. आणि आवरून झाल्यानंतर लगेचच आम्ही झोपतो. लगेचच म्हणजे एवढं आवरायला मला रात्रीचे 11, 11:30, कधी 12 वाजतात. तर मंडळी असा असतो माझा शेतात काम करून दिवस. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.